सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जींवर हल्ला, बंगालचे राजकारण पुन्हा पेटले। मला मारण्याचा कट होता, हल्ल्यानंतर अभिषेक यांचा गंभीर आरोप। हल्ल्याच्या वादातच सीआयडीचे समन्स, अभिषेक अडचणीत। पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाल्याचे चित्र समोर आले आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूर दक्षिणमध्ये कथित हल्ला झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे। निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात बाधित झालेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या अभिषेक बॅनर्जी यांना जमावाने घेरल्याचा आणि त्यांच्यावर दगड आणि अंडी तसेच चपला फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे। नेमके काय घडले, या घटनेमागील राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि आता या प्रकरणाचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, पाहूया हा विशेष रिपोर्ट। दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूर हा पश्चिम बंगालमधील सर्वात संवेदनशील राजकीय मतदारसंघापैकी एक मानला जातो। येथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात गेल्या काही वर्षांपासून तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। निवडणुकीनंतर हिंसाचाराचे बळी ठरलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी सोनारपूरमध्ये पोहोचले होते। मात्र त्यांच्या आगमनानंतर परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली। अभिषेक बॅनर्जी यांच्या आरोपानुसार भाजप समर्थकांनी त्यांना घेरून जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर जमावाकडून दगडफेक, अंडी आणि चपला फेकण्यात आल्या। गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हेल्मेट घालून सुरक्षित स्थळी हलविले। या घटनेत त्यांचा शर्टही फाडला गेल्याचा दावा करण्यात आला आहे। या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संपूर्ण प्रकरणाने राज्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आलेला आहे। हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी अत्यंत गंभीर आरोप करत ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला। त्यांनी थेट भाजप आणि विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधला। दुसरीकडे भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर टीएमसीलाच जबाबदार धरले आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता केवळ हिंसाचाराचे नव्हे तर मोठ्या राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, हेल्मेटमुळे माझे डोके वाचले आणि अशा हल्ल्यांना घाबरणार नाही असे म्हटले आहे। त्यांनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले। तसेच राज्यपालाकडेही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोनारपूर परिसरातील पूर्वीच्या हिंसक घटनाही पुन्हा चर्चेत आल्या आहेत। काही आठवड्यांपूर्वी भाजप कार्यकर्ते सौमेन दास यांच्या घराला आग लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। निवडणुकीनंतर या भागात वारंवार संघर्षाच्या घटना समोर आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। विशेष म्हणजे या राजकीय वादाच्या दरम्यानच बनावट सही प्रकरणात बंगाल सीआयडीने अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावले असून 1 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे। एकीकडे राजकीय हिंसाचाराचे आरोप, दुसरीकडे सीआयडीची चौकशी आणि त्याचवेळी राज्यातील वाढता राजकीय संघर्ष, या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालचे राजकारण पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे। सोनारपूरमधील हा कथित हल्ला केवळ एका नेत्यावरील हल्ला नसून राज्यातील वाढत्या राजकीय ध्रुवीकरणाचे प्रतीक मानला जात आहे। आता या प्रकरणात न्यायालय, प्रशासन आणि राजकीय पक्षांची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। पश्चिम बंगालमधील या राजकीय संघर्षाचा पुढील अध्याय नेमका कसा उलगडतो हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार।